रोजचा दिवस येत होता आणि जात होता. डिंपल मात्र तिथेच थांबली होती. झुरत होती नवऱ्यासाठी. त्यांनी एक नजर बघावं तरी. का बोलत नाही माझ्याशी म्हणून मनाला स्वतःचा प्रश्न विचारत होती. मी पसंत नव्हती का? तसं होतं तर बोलून दाखवायचं होतं. असे गप्प का बसतात? घरातले सगळे चांगले होते. आई बाबा तर लाखात होते. एक नणद होती, तिचं लग्न झाले होते. दीर एक होता, पण तो इकडे राहत नव्हता. कामानिमित्ताने नेहमी बाहेरगावी असे. त्यामुळे त्याची तशी इतकी ओळखही नव्हती. बोलण्यासाठी फक्त सासू असायची. त्यांच्याबरोबर कधी बोलण्यात वेळ निघून जात होता. घरातील कामे आवरणं आणि संध्याकाळी वर टेरेसवर शांत बसून तो अस्ताला जाणारा सूर्य पाहणं, इतकंच काही ते मन रमवण्याचं साधन झालं होतं. कालच आईने सांगितले होते मनीष येणार आहे. त्यांची लगबग चालू होती आणि तो दिवस आला जेव्हा मनीष घरी येणार होता. निर्मलाताईची नुसती गडबड चालली होती. मनीष येणार म्हणून प्रत्येकाला सांगत होत्या. श्यामराव वैतागत म्हणाले, अगं काय हे, लहान आहेस का? आणि तो का आजच येत आहे का? नेहमी येतो आणि जाताना रडत बसतेस. मग असू दे, तुम्हाला नाही कळणार. आईचं काळीज असतं. हो बाबा, मला कसं कळणार ना? बापाच्या काळजाला कोण विचारतो इथे? आणि हसत आतमध्ये गेले. सासू सासऱ्याचे असे खटके नेहमीच होत असत. त्यात पण गंमत असायची ऐकण्यासाठी. डिंपलला खूप आवडायचे त्यांचे हे गोड वादविवाद. गमतीने तीही त्यात सामील व्हायची कधी कधी. खंत इतकीच होती की तिने असा अनुभव कधीच घेतला नव्हता. या 2-2.5 महिन्यात नाही म्हटलं तरी आतून झुरत होती ती. फक्त दाखवत नव्हती. सतीश तर बघत पण नव्हता तिच्याकडे. त्याच्या वागण्याचा कोड तिला काही उलगडलं नव्हतं. ऐन वयात आलेली डिंपलच्या मनाला असे अनेक प्रश्न पडत. बहुतेक असाच संसार असतो अशी समजूत करून घेतली तिने. विचार करत करत ती वर जिने चढून टेरेसवर आली. दोरीवरचे सुकत घातलेले सगळे कपडे काढून घेतले आणि खाली निघाली. कपडे हातात असल्यामुळे पायरी नीट दिसत नव्हती. तरी ती कसाबसा पाय टाकत येत होती आणि एक पायरी शेवटी नाहीच दिसली तिला. झालं, संपलं आता आपलं, असं वाटलं तिला. आई ग जोरात ओरडली आणि डोळे बंद केले. जोरात आपटणार तोच कुणीतरी मजबूत बाहूमध्ये पकडलं तिला, अगदी घट्ट. कपडे सगळे खाली सांडले होते. ती मात्र त्याच्या मिठीत होती, अगदी जवळ आणि सुरक्षित होती. हळूच एक डोळा उघडून बघितलं. सतीशने वाचवलं का आपल्याला? मनात भारीच फिलिंग आली होती तिला. पण हे काय? कोण आहे हा? हा सतीश नाही मग कोण? पण सेम चेहरा होता यार. मनात बघत ती त्याला बघत होती. काय रे, काय झालं? आणि तू आलास पण? विमलाताई म्हणाल्या. डिंपलला सरळ करत तो म्हणाला, हो आई, हे बघ मी आत्ताच आलो. तर वहिनीला पडताना बघितलं आणि मी ते जरा वाचवलं, बाकी काही नाही. त्याच्या भारदस्त आवाजात म्हणाला, अरे हो, बरं झालं ना. ये, मी कधीची वाट बघत आहे तुझी. आई तू पण ना, किती करतेस ग? मी लहान आहे का? गपरे, तू माझ्यासाठी लहानच आहे. त्या दोघे मायलेकरांच्या गप्पा रंगल्या होत्या. पण डिंपलला मात्र शून्यात होती. एक तर मनीषला याआधी फक्त लग्नात पाहिलं असेल, ते पण ओझरत. त्यानंतर आता पटकन कळलंच नाही की आपल्याला कोणी सावरलं आहे. आणि जेव्हा जाणवलं तर वाटलं सतीश असावा. तो घरातच होता ना, म्हणून जरा वेगळं वाटलं. असा हा त्याचा स्पर्श, रादर असा पुरुषांचा स्पर्श, हा पहिला वेळेला अनुभव होता तिचा. त्याची ती देहयष्टी अगदी पिळदार बाहू जिमने कमावलेली वाटत होती. इतका देखणा धारदार नजर, त्यावरून माझी न हटणारी नजर. एकटक बघत होती का मी त्याला? मनातल्या मनात विचार करत डिंपलने कपडे सगळे गोळा केले आणि रूममध्ये गेली. तर महाशय झोपले होते. घरात आपला भाऊ आला आहे याची देखील खबर नव्हती याला. काय म्हणून यांनी माझ्याशी लग्न केलं? आवडत नव्हते तर स्पष्ट बोलायचं ना. डोळे फिरवत डिंपल बाहेर गेली. मनीषसाठी जेवणाचा घाट घातलेला सासूबाईने, तोच आवरायचा होता तिला. कधी कधी मन मारून जगावं लागतं. स्त्री जन्माची कहाणी याहून काही वेगळी नसते. मित्र आणि मैत्रिणींनो, पुढील भाग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.